स्वाधार योजना 2024-25 बद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलसाठी अर्ज केले होते त्या विद्यार्थ्यांना आता मेसेज येत आहे की तुम्ही तुमचा फॉर्म कन्वर्ट करू शकता। तर एका विद्यार्थ्यांनी त्याचा फॉर्म म्हणजे पहिला जो हॉस्टेलचा फॉर्म भरला होता तो रिजेक्ट झालेला होता त्यांचा, तर त्यांनी आता हॉस्टेलचा फॉर्म भरलेला आहे। त्यांना त्या प्रकारे एक लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे आणि त्या फॉर्मला त्यांनी फिलअप केलेला आहे। त्यामध्ये जेही रिमेनिंग डॉक्युमेंट्स होते ते रिमेनिंग डॉक्युमेंट्ससुद्धा त्यांनी अपलोड केलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे की वसतिगृहाला अर्ज केलेला आहे, नंबर लागला नाही किंवा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्यांना स्वाधारचे ऑप्शन कसे येत आहेत। तर बघू शकता यामध्ये स्टार्टिंगला जो फॉर्म भरलेला आहे हा हॉस्टेल सर्व्हिससाठी फॉर्म भरण्यात आलेला आहे। इथे सक्सेस झालेला आहे, परंतु ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये काय दिसते तुम्हाला रिजेक्टेड, इथून तुम्ही फॉर्मसुद्धा बघू शकता। त्यानंतर इथे सुद्धा बघू शकता सेकंड फॉर्म, तुम्हाला माहिती आहे की सेकंड फॉर्म भरता येत नव्हता कोणालाच, तर सेकंड फॉर्म आहे स्वाधार सर्व्हिस न्यूमध्ये आहे आणि फॉर्म कधी भरलेला आहे तुम्ही डेटसुद्धा बघू शकता। तर 14 तारीख म्हणजे आजची तारीख आहे। फॉर्म सक्सेस झालेला आहे आणि अंडर स्क्रुनिटी आहे, इथून फॉर्म व्ह्यूसुद्धा करू शकता। तर आजच्या डेटमध्ये या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म फिल केलेला आहे। तर यांचा फॉर्म रिजेक्ट झाल्यामुळे यांना ऑप्शन आलेला आहे की तुम्ही स्वाधारला अप्लाय करू शकता। तर यांचा फॉर्म एडिट झालेला आहे, यांनी रिमेनिंग जेवढे डॉक्युमेंट्स होते जे हॉस्टेल व्यतिरिक्त पाहिजे होते ते डॉक्युमेंट्स यांनी अपलोडसुद्धा केलेले आहे। तर आपण फॉर्म व्ह्यू करूनसुद्धा बघू शकतो। तर बघू शकता यामध्ये यांनी संपूर्ण जे फॉर्म आहे हा फिल केलेला आहे। यामध्ये जेही त्यांना डॉक्युमेंट्स लागलेले आहे ते डॉक्युमेंट्स यांनी अपलोड केलेले आहे, जसे की प्रेझेंटी सर्टिफिकेट, डिक्लेरेशन जे 5 किलोमीटरचं डिक्लेरेशन होतं ते सुद्धा अपलोड केलेलं आहे, रेंट ॲग्रीमेंट, यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट जे विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले आहे आणि यानंतर हा फॉर्मसुद्धा त्यांनी सबमिट केलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना असा मेसेज येत असेल तुम्ही लॉग इनमध्ये चेक करा। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे ते विद्यार्थी किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यांचे फॉर्म स्वाधारसाठी कन्वर्ट होत आहे। म्हणजे कन्वर्ट होत आहे म्हणजे तुम्हाला लॉग इनमध्ये ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे। लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिल्यानंतर तो फॉर्म तुम्ही फिल करू शकता। आता हा फॉर्म ह्या विद्यार्थ्यांनी फिल केलेला आहे। जर आपल्यापर्यंत जर कन्वर्ट झाल्यानंतर फॉर्म कसा दिसतो याबद्दलची अजून अपडेट नाही आहे, कारण या विद्यार्थ्यांनी स्वतः कॉल करून सांगितलं आहे की मला असा मेसेज आलेला होता, तर त्यानंतर मी हा फॉर्म फिल केलेला आहे। तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की बाकी विद्यार्थ्यांनासुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे की तुम्हालासुद्धा असा मेसेज येऊ शकतो। जर मेसेज येत असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म स्वाधारचा फॉर्म जसा आपण फिल केलेला आहे, स्वाधारचे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर बघितलेले आहे, त्याचप्रमाणे तुम्ही स्वाधारचा फॉर्म यामध्ये भरू शकता। फक्त जे तुम्हाला रिमेनिंग डॉक्युमेंट्स आहे, काही कॉलेजेसचे नाव करेक्शन वगैरे जेही तुम्हाला करेक्ट करायचे असले ते तुम्ही करेक्ट करू शकता। कारण जेव्हा हॉस्टेलला फॉर्म भरले तेव्हा काही विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले नव्हते, तरी विद्यार्थ्यांनी ॲडजस्टमेंट करून कोणते तरी कॉलेज यूज केलेले होते, परंतु आता तुम्ही ते कॉलेजेस वगैरे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे टाकू शकता आणि तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। अशा प्रकारे ही एक अपडेट आलेली आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांचे असा मेसेज येत असेल की तुमचे फॉर्म कन्वर्ट झालेले आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे फॉर्म सबमिट करू शकता आणि तुम्हाला 15 तारीख लास्ट डेट नसणार आहे, तुम्हाला काही डेट अजून एक्सटेंड करून देण्यात येणार आहे, कारण तुमचे फॉर्म कन्वर्टेबल असणार आहे म्हणून। तर स्वाधार योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।